परीक्षामध्ये चांगले गुण प्राप्त करावे असं सर्वच विद्यार्थ्यांना वाटत असतं। सोबतच पालकसुद्धा हेच इच्छितात की मुलांना चांगलं यश प्राप्त व्हावं, ज्यासाठी पालकसुद्धा विद्यार्थ्यांसोबत परीक्षेच्या उत्तम तयारीसाठी दिवस रात्र एक करत असतात। पण बऱ्याच वेळा इतकी मेहनत घेऊन सुद्धा मनासारखं यश मिळत नाही। यात एक कारण हे असू शकतं की घरात असलेला वास्तुदोष याला कारणीभूत ठरू शकतो। त्याचबरोबर असे कोणते उपाय आहेत ज्यांना अनुसरून मुलांना चांगलं यश मिळू शकेल, हेच जाणण्यासाठी आज आपण बोलणार आहोत। पण तत्पूर्वी मला आपल्या सर्वांना एक विनंती करायची आहे, आपल्या वास्तू मनोज या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करावं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासासाठी असलेली जी खोली आहे ती कोणत्या दिशेत असावी आणि अभ्यास करत असताना आपला चेहरा हा कोणत्या दिशेत असावा। अभ्यासासाठी उत्तर, ईशान्य, पूर्व या दिशेत अभ्यास करणं सर्वोत्तम होय आणि अभ्यास करत असताना आपला चेहरा हा उत्तर, ईशान्य किंवा पूर्व दिशेत असणे योग्य होय। अभ्यासासाठी असलेले जे स्टडी टेबल आहे हे पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेत असावं किंवा वास्तूच्या उपलब्धतेनुसार योग्य जागेत, सुटसुटीत जागेत असावं। या टेबलवर किंवा त्या टेबलच्या समोर ईशान्य दिशेत श्री गणेश, सरस्वती माता यांचे फोटो किंवा यांची मूर्ती असावी। अभ्यासाची सुरुवात करताना सर्वप्रथम या देवतांना प्रणाम किंवा वंदन करावं, ज्याने अभ्यास ध्यानात राहण्यास मदत होते। अभ्यासाच्या खोलीत शक्यतो शौचालय नसणं हे उत्तम होय आणि जर असेल तर वापरात नसताना त्याचा दरवाजा हा सदैव बंद असावा। अभ्यासाच्या खोलीचा रंग हा एकदम भडक नसावा, हलक्या रंगांचा वापर करणं उत्तम होय। ज्या खोलीत अभ्यास केला जातो त्या खोलीत दारूचे सेवन किंवा धूम्रपान करणे अयोग्य होय, ज्यामुळे विद्यार्थ्यांची बुद्धी भ्रमित होत असते। स्टडी टेबलवर एखादा तांब्याचा किंवा क्रिस्टलचा पिरॅमिड असणे उचित आहे, ज्यामुळे त्या खोलीची आणि त्या विद्यार्थ्याची सकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे अभ्यासात मन लागते। अभ्यास करताना जर मन विचलित होत असेल तर त्या खोलीत किंवा त्या टेबल समोर शांत अवस्थेतील पक्ष्यांचे चित्र अथवा ध्यान मुद्रेतील एखादी प्रतिमा तेथे लावावी। ज्या विद्यार्थ्यांना वाचलेलं लक्षात राहत नसेल तर त्या खोलीत मोरपंख लावावे, ज्याने एकाग्रता वाढते। अभ्यास करत असताना शक्यतो समोर पुस्तकांचा ढीग नसावा, जितका अभ्यास आहे तितकीच पुस्तके तिथे असावे। अस्ताव्यस्त असलेल्या गोष्टी तर टेबलवर मुळीच असू नयेत, ज्यामुळे एकाग्रता ही अभ्यासात येत नाही। अभ्यासाच्या खोलीत जवळपास मनी प्लांट, जेड प्लांट, तुळस अशी लहान सुशोभित करणारी झाडे असणे उचित होय, याने तेथील ऊर्जा सकारात्मक व्हायला मदत होते। मात्र त्या खोलीत कोणतेही झाडे सुकलेलं किंवा गळून पडलेल्या अवस्थेत नसावं, कारण त्याने तेथे नकारात्मक ऊर्जा वाढत असते। उत्तम अभ्यासासाठी किंवा उत्तम यशासाठी विद्यार्थ्यांचं झोपणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। विद्यार्थ्यांनी रात्री वेळेत शक्यतो झोपावं आणि पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून अभ्यास करणं सर्वोत्तम होय, कारण पहाटे केलेला अभ्यास हा उत्तम परिणाम देत असतो। विद्यार्थ्यांनी झोपताना शक्यतो आपलं डोकं हे दक्षिण दिशेकडे असावं किंवा अन्य दिशेत सुद्धा चालू शकेल, मात्र उत्तर दिशेकडे आपलं डोकं हे कदापि असू नये। अभ्यास सुरू करत असताना सकारात्मक अफर्मेशन देत असणं सर्वोत्तम होय, जसं की मी आता जे काही अभ्यास करेन तो अभ्यास मला पूर्णतः ध्यानात राहील, मी जे वाचेन त्याने माझ्या ज्ञानात भर पडेल। असे अफर्मेशन रोज वाचल्याने किंवा असं अफर्मेशन रोज वापरल्याने आपलं अंतर्मन प्रोग्राम्ड होत असतो आणि सकारात्मक परिणाम दिसू लागतात। आपला अभ्यासातील फोकस दृढ राहण्यासाठी शक्यतो दिवसातून 10 ते 15 मिनिटं मेडिटेशन म्हणजे ध्यान साधना करावी। यानं आपलं मन विचलित होत नाही आणि अभ्यासातील एकाग्रता ही वाढते। आशा करतो दिलेल्या मुद्द्यांचा वापर आपण नक्कीच कराल आणि याचा आपल्या जीवनात खूप सुंदर असा परिणाम दिसून येईल आणि भरघोस यश मिळण्यात मदत होईल। व्हिडिओ आवडली असल्यास कृपया व्हिडिओला लाईक आणि शेअर करावं आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावं। धन्यवाद।